नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय कविता श्रावण मास समजून घेणार आहोत. या कवितेचे कवी आहेत बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. श्रावण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार सृष्टी, रिमझिम पाऊस, क्षणात पडणारं ऊन, आकाशात उमटणारं इंद्रधनुष्य, पक्ष्यांचा किलबिलाट, फुलांचा सुगंध आणि सर्वत्र जाणवणारा उत्साह. बालकवींनी याच श्रावणातील निसर्गाचं इतकं जिवंत आणि चित्रमय वर्णन केलं आहे की कविता वाचताना आपल्यालाही त्या निसर्गामध्येच जणू उभे आहोत असं वाटतं. चला तर मग या कवितेचा संपूर्ण अर्थ, भावार्थ समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही शब्दार्थ समजून घेतलेत तर कविता व्यवस्थित समजेल. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मास म्हणजे महिना, हर्ष म्हणजे आनंद, शिरवे म्हणजे पावसाच्या सरींमधील तुषार, पावसाचे थेंब. श्रावण महिना सुरू झाला की मनाला हर्ष होतो, आनंद होतो. सर्वत्र हिरवळ पसरते. झाडे, वेली, गवत, शेतं आणि डोंगर हिरवेगार दिसू लागतात. श्रावणातील वातावरण मात्र क्षणाक्षणाला बदलत असतं. एखाद्या क्षणी पावसाची सरसर सर येते आणि दुसऱ्याच क्षणी पाऊस थांबून लख्ख ऊन पडतं. म्हणजेच श्रावणातील हिरवागार निसर्ग आणि ऊन पावसाचा सतत चालणारा खेळ मनाला विलक्षण आनंद देतो. निसर्गातील हा क्षणाक्षणाला बदलणारा रंग मनाला प्रसन्न करून टाकतो. पुढचे कडवे बघा. वरती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. आता कवी आपलं लक्ष आकाशाकडे वळवतात. मित्रमैत्रिणींनो, आपण पाहिलं असेल की पाऊस सुरू असतानाच किंवा पाऊस थांबल्यावर सूर्यप्रकाश पडला तर आकाशात सप्तरंगाचं सुंदर इंद्रधनुष्य तयार झालेलं दिसतं. ते कधी एकेरी तर कधी दुहेरीसुद्धा तयार होतं. त्याची ती सुंदर वीण म्हणजेच गोफ पाहताना असं वाटतं की कोणीतरी आकाशाच्या विशाल मंडपाला सुंदर मंगलमय तोरणच बांधलं आहे. इथे कवीने इंद्रधनुष्याची तुलना मंगल तोरणाशी केली आहे. मंगल म्हणजे शुभ. शुभ प्रसंगी आपण ज्याप्रमाणे घराला तोरण बांधतो त्याप्रमाणे आकाशात हे इंद्रधनुष्य म्हणजे जणू तोरणच बांधले आहे असा भास होतो. जणू निसर्गानेच आकाशाला सजवलं आहे. त्यामुळे संपूर्ण वातावरण मंगल आणि उत्सवमय वाटतं. पुढे बघा. झालास सूर्यास्त वाटतो, सांज आहा, तो उघडे तरु शिखरांवर, उंच घरांवर, पिवळे पिवळे ऊन पडे. सांज म्हणजे संध्याकाळ, तरु म्हणजे झाड. क्षणभर आकाशात असा रंग दिसतो की जणू सूर्यास्ताची वेळ झाली आहे. पण लगेचच वातावरण बदलतं आणि तरु शिखरांवर म्हणजे झाडांच्या शेंड्यांवर, उंच घरांवर सोनेरी पिवळं ऊन पडतं. कवीला या दृश्याचं खूप अप्रूप वाटतं, नवल वाटतं. म्हणूनच ते म्हणतात सांज अहाहा. थोडक्यात काय, श्रावणात निसर्ग क्षणाक्षणाला वेगवेगळी रूपं धारण करतो. कधी संध्याकाळ झाल्यासारखं वाटतं तर लगेच सोनेरी ऊन सर्वत्र पसरतं. या बदलत्या दृश्यामुळे निसर्ग अधिकच सुंदर दिसतो. पुढच्या कडव्यात आकाशाचं सुंदर वर्णन बघा. उठती वरती जलदांवरती, अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा. जलद म्हणजे जल देणारे म्हणजेच मेघ किंवा ढग. रेखिले म्हणजे रेखाटले. कवी आकाशातील ढगांकडे पाहतात. त्या ढगांवर सूर्यप्रकाशाचे विविध रंग उमटतात. संध्याकाळच्या आकाशात असंख्य रंगांची उधळण झालेली दिसते. ते संध्या रागाप्रमाणे भासतात. मित्रांनो, भारतीय शास्त्रीय संगीतात संध्याकाळच्या वेळी गायला व वाजवला जाणारा राग म्हणजे संध्या राग होय. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो आणि तोच आनंद जणू संध्याकाळी क्षितिजावर ढगांवर उमटलेल्या
सुंदर रंगांमुळे जाणवतो. असं वाटतं की संपूर्ण आकाशावर निसर्गाने आपल्या कुंचल्याने एक सुंदर चित्रच रेखाटलं आहे. श्रावणातील आकाशाचं रूप विलक्षण मोहक झालेलं असतं. याचं सुंदर वर्णन या कडव्यात बालकवींनी केलं आहे. आता पुढच्या ओळी बघा. बलाक माला उडता भासे, कल्पसुमांची माळची ते, उतरून येती अवनीवरती, ग्रह गोलचिकी एकमते. बलाक म्हणजे बगळा आणि कल्पसुम म्हणजे कल्पवृक्षाचे सुम. कल्पवृक्ष हा काल्पनिक भव्य दिव्य असा वृक्ष आहे. सुम, कुसुम, सुमन म्हणजेच फुले. अवनी म्हणजे धरती. आता या ओळींचा अर्थ बघा. आकाशात एकामागून एक बगळे उडताना कवीला दिसतात. त्यांची पांढरी शुभ्र रांग पाहून कवीला असं वाटतं की जणू आकाशात कल्पसुमांची सुंदर माळच तयार झाली आहे. आणखी एक सुंदर कल्पना कवी करतात. हे बगळे आकाशातून पृथ्वीवर उतरू येताना जणू आकाशातील ग्रहतारेच पृथ्वीवर येत आहेत असं त्यांना वाटतं. साध्या पक्ष्यांच्या थव्यांमध्येही कवीला आकाशातील सौंदर्य आणि विश्वाचं भव्य रूप दिसतं. पुढचं कडवं बघा. फडफड करुनी भिजले अपुले, पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळांसह बागडती. निज बाळे म्हणजे स्वतःची बाळे. निज बाळांसह म्हणजे स्वतःच्या पिलांसोबत, पाडसांसोबत. हरणाच्या पिलाला पाडस म्हणतात. या ओळींचा अर्थ बघा. पावसात भिजलेली पाखरं आपले पंख फडफडवून झटकतात आणि पुन्हा नीट सावरतात. दुसरीकडे हिरव्यागार कुरणात हरिणी आपल्या पाडसांसह आनंदाने बागडताना दिसतात. इथे निसर्गामध्ये फक्त झाडं आणि फुलंच नव्हे तर प्राणी पक्षी देखील आनंदात जगताना कवीला दिसतात. ते निसर्गातील चैतन्य अधिक खुलवतात. पुढे बघा. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायी तयांचा, श्रावण महिमा एक सुरे. खिल्लारे म्हणजे गायींचे, बैलांचे कळप. गो म्हणजे गाय. गोप म्हणजे गुराखी. गोपाळ म्हणजे गायींचे पालन करणारा. मंजूळ म्हणजे ऐकायला सुरेल. पावा म्हणजे बासरी. महिमा म्हणजे महात्म्य. एक सुरे म्हणजे एका सुरात, तालासुरात, एका आवाजात. आता बघा. हिरव्यागार रानात गुरं आनंदाने चरत आहेत. त्यांच्यासोबत गोपही फिरत आहेत. ते गाणी गात आहेत. त्यांचा तो मधुर पावा म्हणजे बासरीचा आवाज वातावरणात घुमत आहे. जणू गोपाळांच्या बासरीतूनही श्रावणाच्या सौंदर्याचं गुणगाणच होत आहे. म्हणजेच श्रावणामुळे माणसं, प्राणी, पक्षी सगळेच आनंदी झाले आहेत. गोपांची गाणी आणि बासरीचे मंजूळ सूर या निसर्ग सौंदर्यात आणखीनच गोडवा निर्माण करतात. सुवर्णचंपक फुलला विपिनी, रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोष मनीचा मावळला. आता कवी आपलं लक्ष फुलांकडे वळवतात. या कडव्यातील शब्दांचे अर्थ बघा. सुवर्ण म्हणजे सोने आणि चंपक म्हणजे चाफा. विपिन याचा अर्थ जंगल, रान. विपिनी म्हणजे जंगलात. पारिजात म्हणजे प्राजक्त, पारिजातक. रोष म्हणजे राग, नाराजी. मावळणे म्हणजे दूर होणे. वनांमध्ये सुवर्णासारखा पिवळा चंपक, सोनचाफा फुलला आहे. सुगंधी केवडा दरवळत आहे. केवड्यालाच केतकी असं सुद्धा म्हणतात. त्याचाही सुगंध पसरला आहे. यानंतर कवी पारिजाताच्या फुलांचा संदर्भ सत्यभामेशी जोडतात. श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामेशी संबंधित पौराणिक कथेमध्ये पारिजाताला महत्त्व आहे. पारिजात पाहिल्यावर सत्यभामेच्या मनातील राग शांत होऊन ती प्रसन्न झाल्याची कथा आहे. थोडक्यात श्रावणातील या सुगंधी आणि मनमोहक वातावरणामुळे मनातील राग, दुःख, अस्वस्थता दूर होऊन मन शांत होतं. आता पुढच्या ओळी बघा. सुंदर परडी घेऊनी हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. परडी म्हणजे फुले गोळा करण्यासाठीची टोपली. पूर म्हणजे नगर, गाव. पुरोपकंठी म्हणजे नगराजवळील बागेत. शुद्धमती म्हणजे शुद्ध मनाने, पवित्र भावनेने. बाला म्हणजे बालिका, मुली. फुलमाला म्हणजे फुलांच्या माळा. पत्री म्हणजे झाडांची पानं.
महादेवाच्या पिंडीवर जसे बेलपत्र वाहतात. खुडणे म्हणजे तोडणे. आता या ओळी बघा. सुंदर परड्या हातात घेऊन स्त्रिया आणि मुली फुलं आणि पत्री गोळा करण्यासाठी निघाल्या आहेत. त्यांच्या मनात भक्तिभाव आहे. शुद्ध मनाने त्या देवाच्या पूजेसाठी सुंदर फुलं गोळा करत आहेत. श्रावण महिना धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा असल्यामुळे देवदर्शन, पूजा आणि व्रतवैकल्यांचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळतं. सण उत्सवांनी बहरलेला हा महिना आहे. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, श्रावणी सोमवार अशा विविध सणांमुळे श्रावणातील वातावरण अधिकच आनंदमय आणि भक्तिमय होतं. म्हणूनच बालकवींना हा महिना हर्ष मानसी म्हणजे मनात आनंद निर्माण करणारा वाटतो. आता शेवटचे कडवे बघा. देवदर्शना निघती ललना, हर्ष मावेना हृदयात, वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. ललना म्हणजे स्त्रिया, हर्ष म्हणजे आनंद, वदन म्हणजे तोंड, चेहरा, वदनी म्हणजे चेहऱ्यावर. देवदर्शनासाठी निघालेल्या स्त्रियांच्या हृदयात आनंद मावत नाही, म्हणजेच अपार आनंद आहे. हा श्रावण महिन्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसतो, म्हणजे जणू वाचता येतो. बालकवींची श्रावण मास ही कविता म्हणजे श्रावणातील संपूर्ण निसर्गाचं जणू एक सुंदर चित्रच आहे. श्रावणातील निसर्ग सौंदर्य, फुलांचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट, बासरीचे सूर आणि भक्तिमय वातावरण यामुळे सगळ्यांच्या मनात आनंद भरून राहिला आहे. म्हणूनच ही कविता केवळ श्रावणाचं वर्णन करणारी कविता नसून श्रावणामुळे आनंदाने फुललेल्या संपूर्ण सृष्टीचं चित्रण करणारी कविता आहे. श्रावण मास या सुंदर कवितेचा अर्थ आणि भावार्थ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच शैक्षणिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी अभ्यासमाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हाईपचा पर्याय दिसत असेल तर हाईप नक्कीच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. धन्यवाद.